पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। लाचखोर उपशिक्षण अधिकारी पाटील एसीबीच्या जाळ्यात। शिक्षण विभागात पुन्हा खळबळजनक मोठी घटना घडली आहे। शिक्षण विभागातील लाचेचे मागणी चक्र सुरूच। धुळे जिल्हा परिषदेचे प्राथमिक उपशिक्षण अधिकारी चंद्रकांत पाटील यांनी 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक एसीबीने जेरबंद केले। मालेगाव महानगरपालिकेच्या प्रशासन अधिकारी शिक्षण विभागाचे तत्कालीन चंद्रकांत दौलत पाटील यांनी तक्रारदार शिक्षक यांना जुनी पेन्शन योजना लागू करून जीपीएफ अकाउंट उघडून जुनी पेन्शन योजना सुरू करण्याच्या टिप्पणी प्रस्ताव तयार करून मनपा आयुक्त मालेगाव यांच्याकडे सादर करण्याच्या मोबदल्यात प्रति शिक्षक 10,000 रुपयांची लाच मागितली होती। त्या अनुषंगाने तक्रार यांनी नाशिक एसीबीकडे तक्रार केली असता एसीबी नाशिकने लाचखोर उपशिक्षण अधिकारी चंद्रकांत दौलत पाटील यांना 2 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले। त्यांच्यावर मालेगाव इथं गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेमुळे सर्वत्र शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।